बापा बसा ना काकू. नाही हो शांता, आता बसत गिसत नाही. काहून काकू, जमत नाही का बसायला आमच्या घरी? पागलच आहे. काहून नाही जमेल तर बसायला? नाही म्हणता की नाही बसत म्हणून म्हणून म्हटले. नाही तसा काही नाही. अजून कोणताच्या घरी जायचं आहे मला. ललितालाही सांगायचं आहे. मी म्हटली तुलाही सांगून देते. का सांगायचं आहे तर काकू? हेच तांदूळ आणि गहू करायसाठी. आता लग्नासाठी तांदूळ गहू करावं नाही लागेल का? हो, आता म्हटले आज बोलवून टाकते, तांदूळ गहू करून टाकते. चक्कीत न्यावं लागेल दळण लावायसाठी. झाले का मग लग्नाचे सगळे कामं? कुठं लग्नाचे सगळे कामं होतात? लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कामं नाही संपत. हो ते तर आहे म्हणा. झालं का स्वयंपाक बिंपाक झाला शांत? हो काकू आताच झाला. आता मालिशवाली आली आहे तर मालिश करून देत आहे राधाताईची. मालिश झाली का मग आंघोळ बिंघोळ झाली की राधाताईला जेवण बिवण द्यावं लागते. हो डिलेव्हरीचे कामं खूप होतात म्हणा, तसा काही नाही. बाय बाबा आता जमेल तर येशील थोडा वेळ. नाही तर मग म्हणशील की सगळ्यांना बोलवलं काकू ना मलाच नाही बोलवलं बा. मग असंही राहते ना, म्हणून म्हटले सांगून देते. नाही काकू तसं काही राहत नाही. नाही हो शांता, तू काही म्हण. शांता पत्रिका मिळाली का? हो दिसली बापा पत्रिका तर. हो काल ना पूर्ण गावात दिला पत्रिका. हो रात्री तो विशाल वाचत होता, दिसली मला पत्रिका. झाले का काकू मग सगळे लग्नाचे कामं झाले? आला लसण कांदे वगैरे झाले का काकू घेऊन? नाही शांता, आला लसण वगैरे व्हायचे आहे, कांदे आलू घेऊन व्हायचे आहेत. आज म्हटली हे गहू तांदळाचं काम करून घेते, मग उद्या पाहावं लागेल. उद्या मग पूर्ण आलू कांदे लसण घेऊन टाकू. त्या दिवशी गेली होती पण कांद्याचा रेट काही उतरला नाही, त्याच्यामुळे काही कांदे बिंदे घेतले नाही. मग मी म्हटली एकाच वेळेस घेऊन टाकू. मोठे कामं होतात तर शांता लग्नाचे. आठवणी करावं लागतात बाबा. स्वयंपाकी बिनपाके झाले असतील ना ठरवून? हो झाले स्वयंपाकी बिनपाके ठरवून. कुठले स्वयंपाके केले तर काकू? सरपंच भाऊ त्यांनी सांगितलं ना, त्यांच्या घरी लग्नामध्ये त्या स्वयंपाकाने करून दिला होता. ते गज्जू भाऊ का? गज्जू भाऊंना सांगितलं का? नाही चांगला स्वयंपाक बनवतात ते. हो त्यांच्या इथला छान जो स्वयंपाक जमला होता ना, म्हटलं त्यांनाच सांगून देऊ. बसा ना काकू, आता त्या मालिशवालीसाठी चहा बनवतेच, तुम्ही पिऊन घ्या चहा. नाही शांता, आता तू चहा बनव ना, मग दे त्या मालिशवालीला. पटकन जाऊ दे बाबा, मला आज वेचवाच करून झाल्या पाहिजेत. बायाही मिळाल्या पाहिजेत ना, नाही तर इकडे तिकडे चालले जातील. मिळतात ना काकू. आता किती वेळ लागते? 5 मिनिटाचा चहा. बनव बाबा पटकन बनव. मग झाला बाईचे पेपर संपले, आता बाई मोबाईलवर. ओ गुड्डी, ओ बाई मॅडम, बस मोबाईलच पकडून बसायचा का? कामं बिमं काही करायचे की नाही का मम्मी? आता पेपर होते तर एकही दिवस मी मोबाईल नाही पकडली. तुला इथं माहित आहे. आता आज थोडासा पकडली तर तू अशी म्हणते. आता थोड्या वेळ बघू दे ना मम्मी शॉर्ट्स. बस तुझ्या थोड्या वेळ कधी अर्धा तास 1 तास होऊन जाते, तुलाच माहित नाही राहत. काहून भूक नाही लागली का? जेवण नाही करायचं आहे? लागली ना मम्मी, लागली ना. आवाज मारली तिकडे, थकून गेली आवाज मारता. बाई काही येत नाही, मस्त मोबाईल धरून बसली आहे. कशासाठी आवाज मारत होते तर मम्मी? मी हो म्हटली तरी. हो म्हटली, येते म्हटली. ते किती वेळ झाला? अर्धा तास झाला ना. आली का? ते थोडे चहाचे भांडे होते, घासून आण म्हटले. तर नाही. हो घासून देते ना मम्मी. हो घासून देते मम्मीवाली. झाले घासून, तुझ्यासाठी कशाला ठेवू का मम्मी? तू अशीच तर करते, मग ठेवले काम नाही. चल आता जेवण कर, मग जेवण झाल्यानंतर जेवणाचे भांडे घासे. हो बस मम्मी, 2 मिनिट थांब ना मम्मी. नाही म्हटलं ना तुझ्या 1 मिनिट ना 2 मिनिट नाही. चल दे तो मोबाईल दे बरं इकडे, शहाणी कुठली नाही तर. कुंता हे मंजुळा आली, बोलवून राहिली तुला. हो आई येते. ओ मॅडम लवकर ये. 2 मिनिटात ये तिकडे. हो मम्मी, आता 2 मिनिटात येते. अरे वा, मंजुळा आजी आली तर बरा झाला. हॅलो गुड्डी ताई बोलत आहे का? हो मी गुड्डीच बोलून राहिली. ताई मी कशिश बोलत आहे. बोल ग कशिश. ताई पुस्तकं पाहिजेत होते मला, आणि बोर्डाचे पेपर पण पाहिजेत होते, आणि गाईड्स वगैरे नाही पाहिजेत का? आहेत का ताई गाईड्स वगैरे? हो आहेत ना गाईड्स आहेत. तर ते पण देऊन देशील ताई? हो ठीक आहे ना, देऊन देईन. ताई पैसे किती होतील? आता बघावं लागेल किंमत लावून. ठीक आहे ताई, तशी सांग मग फोन करून. हो सांगते. ताई कोणाला देशील नको? नाही आता तुझा फोन आला ना, तू म्हटली ना मला देशील म्हणून, कशाला कोणाला देईन मी. बापा काकू उभ्याच ना, बसा ना. नाही बसू म्हणते कुंता, बस म्हणलं तर नाही बसू म्हणते, गाईत आवा म्हणते. हिला ना मंजुळाला नेहमी गाईच राहते. आता मोठी बाई लग्नाचे काम आहे तर गाई नाही राहील तर काय राहील? मग सून आल्यावर बसीन ना. आता कसा तुम्हाला आराम मिळते, मग तसा मी आराम करीन. आता मला कामं जमत नाही म्हणून आराम करतो. कामं जमत होतं ते कामं नाही करत होती का मी? आणि तुझ्या तर राहू दे बाबा, तू कुठं आराम करशील?
हो मोठी बाई, तुम्ही बरोबर म्हणून राहिले. मला कुठं आराम करायला वेळ मिळेल. काहून नाही मिळेल सून आल्यावर आराम करायला? आता याचीच आहे, आता निघते कशी नाही कशी. का मलाच कामं करावं लागतात. कोण सांगेल बाबा आता. आता आजकालच्या पोरीबारींचं काही खरं नाही बाबा. नाही हो कोणता सांग बरं. आजकालच्या मुली आता स्वयंपाक करायला नाही पहा. सांग आता, तुझीच पोरगी आहे पिंकी, करते का स्वयंपाक? करते ना काकू, स्वयंपाक करते. आता रूमवर करते ना ते स्वयंपाक. तसं काही नाही राहत काकू, आपल्यावर राहते. आणि लक्ष्मीला पाहून तर असं वाटलं नाही की तिला कामं नाही जमत असतील म्हणून. करते ती, सगळे कामं करत असेल. का माहीत, आता घरी आल्यावर माहीत होईल. कोणता बनव ना, चहा बनव पटकन. नाही नाही मोठी बाई, चहा वगैरे राहू द्या. आता थोड्या वेळात जेवणही करावं लागेल. चहा नाही म्हणते तर जेवण कर मग. नाही नाही, जेवण आता वेळ आहे जेवण करायला. हो वेळ आहे जेवण करायला, म्हणूनच तर म्हटले चहा पिऊन जा म्हणून. पेली असती मोठी बाई, पेली असती. पण ना आताच शांताच्या घरून मी चहा पिऊनच आली. नाही नाही म्हटली तिला, तर ते मालिशवालीसाठी चहा बनवला. तर पिऊनच जा काकू, पिऊनच जा काकू लावला. तर तिथंच झाला चहा वगैरे. कोणता मी याच्यासाठी आली होती, तांदूळ वेचायला यायचे. मंजुळा तांदूळ साफ करून आजच आहेत तुझे? हो ना मोठी बाई, आधीच कशाला केली असती तर मग लवकरही केला तर खराब होतात म्हणून नाही केली. आता आज बोलवून टाकते म्हटली बायांना, करून टाकते तांदूळ साफ. आणि हे गहू लावून झाले का? पोळ्या आहेत का पुऱ्या आहेत? नाही नाही मोठी बाई, गहूही लावून आजच आहेत. आता आजच नेईन म्हणतो दळण चक्कीवर गहू डाळ. तर ये मग कोणता. हो हो काकू, आता जेवण बिवण झाला की येते मग. हो ठीक आहे ना. पिंकी गेली का? आता आली होती ना होळीला. हो काकू गेली ना, आता 2 दिवस झाला, 2-3 दिवस झाला का शिकून तिच्या. नाही नाही काकू, यावर्षी फायनल इयरला आहे. यावर्षी होऊन जाते आता कंप्लीट. हो का, मग लग्न बिग्न लग्न वगैरे करत नाही का? नाही नाही काकू, नाही म्हणते 2-3 वर्ष नाही म्हणते. मी कुठंतरी आपल्या पायावर उभी होईन म्हणते, त्याच्यानंतरच बघीन म्हणते. असं चांगलं आहे ना. हो आता पोरीची इच्छा नाही आहे, 2-3 वर्ष नाही करू म्हणते, तर का करायचं आहे. आता का 20 वर्षाचीच तर झाली, आता 21ला लागला. नाही करू आता 2-3 वर्ष. हो हो बरोबर आहे. याल मोठी बाई, तुम्ही पण याल. येईल ना कोणता, आता मी नाही येत. मी येऊ नाही का 2-4 ताट्या वेचीन, गहू म्हण का तांदूळ म्हण. मग माझी पाठच दुखायला लागते. जास्त वेळपर्यंत काही बसून होत नाही. हो आता वयानुसार तर फरक पडते म्हणा. घरीच तर मी काही तांदूळ बिंदूळ नाही वेचून देत. कधी कधी मनाला लागला तर 2-4 पायल्या वेचून देतो बस. ठीक आहे ना, तर मोठी बाई नको याल. कोणता ये मग तू. हो हो काकू येईन ना. आई चला ना आई, जेवण करायला. आता भूकही नाही लागली बापा मला. जेवून घ्या ना आई सोबत. मग आता तिकडे काकूच्या घरी जावं लागेल मला. जेवा ना तुम्ही. माझ्या पोटात डांबरल्यासारखा लागून राहिला, मग जेवीन मी. कोणता झाला का स्वयंपाक? बनव ना ताट पटकन. हो झाला, तरी तुम्हीच तर नव्हते. बनव ताट, मी हात पाय धुवून येतो. हो हो या. आई चल ना जेवण करायला. नाही नाही, आताच कुंताला बोलले मी, मग नंतर जेवीन म्हणून. का नाही, तब्येत बरी आहे की नाही? तब्येत वगैरे बरी आहे, पोट भरल्यासारखं वाटत आहे, त्याच्यामुळे म्हटली मग जेवीन मी. तुम्ही जेवण करून घ्या जा. काय सोबत जेवायला पाहिजे ना. जेवीन ना बेटा, मग जेवीन. नाही नाही, चल तू जेवढा जमते तेवढा जेवण कर, सोबतच चल. पाहू मग डॉक्टरकडे चालले जाऊ. हो येते. मोठी बाई कोणत्या गावी गेली आहे कावेरी? मावशीच्या घरी गेली आहे बापा आपल्या. काय तर लग्न आहे का तर ललिता गेली नाही ना तू? कुठं काकू? मोठी बाई सांगून राहिल्या बापा, कावेरी गेली आपल्या मावशीच्या इथं म्हणून. तर म्हणून म्हटली तू नाही गेली ना. तुझी इथं मावसा सासू होते ना. नाही काकू, आता कुठं त्यांच्या घरी 2-4 वर्ष लग्न नाही होत. त्यांचे पोरापोरी शिकतच आहेत. तूही ना मंजुळा ऐकत नाही ना, काही नाही पूर्ण. अशीच गेली नाही का तिची मावशी बोलवत होती तर? असं मला वाटलं लग्न बिग्न असेल. नाही मारते म्हणत होती तिची मावशी ये म्हणून, साडी गिडी घेऊन टाक म्हणे आपल्या पसंतीनं म्हणे, 2 दिवस राह म्हणे. हो का, जास्त माती नाही आहे नाही गावामध्ये? हो पहिले ना खूप माती येत होती गावामध्ये, आता नाही येत तेवढी माती. नाही तर का, नाहीच्या बरोबरीतच आहे, माती आहेच नाही. काकू कुठले गहू होते? माती नाही आहे इथं. कोठ्यातलेच आहेत गहू. बाबा काकू, एवढे गहू मिळाले का तुम्हाला कोट्यामधून? नाही हो कोणता, आता 2-3 महिने झाले. कोट्यावाल्याला सांगून ठेवला तर दिलं त्यानं. कोणत्या महिन्यामध्ये 20 किलो, कोणत्या महिन्यामध्ये 30 किलो. आणि घरचे झाले. आता पोळ्या बिळ्या काही मी तेवढे बनवले नाही. काकू या महिन्यामध्ये तर कमी मिळून राहिले म्हणतात ना. हो, एका लाभार्थीला 1 किलो. घरात 4 लोक राहिले तर 4च किलो मिळणार आहेत. बरं झाला बाबा त्या कोठ्यावाल्यानं देऊन दिलं तर. पण मग कोठ्यावाला कसं देते तर तेवढा माल नाही येत. कुठून देते मग तो? आता कोणी बाहेरगावी वगैरे राहतात ना, त्यांचा माल येते, ते काही नेत नाही, तर म्हणून तो मिळून जाते माल.
मग का भाव दिला तर कोठ्यावाल्यानं गहू? 20 रुपये किलो लावला. असा दुकानामध्ये घ्यायला गेला तर 40 रुपये किलो गहू आहे ना. परवडते का करायचं आहे 20 घेतलं तर. एका दिवसात तुझा काम झाला नाही का तांदूळ गव्हाचा? हो मोठी बाई, आतापर्यंत तर गहूही झाले असते साफ करून, पण आता हे शांताई नाही आली ना दुर्गाही नाही. हो बाई, हे दुर्गा कुठं गेले तर? म्हणूनच म्हणत होते तुला की बोलवले नाही का दुर्गाला म्हणून. नाही गेली होती दुर्गाच्याही घरी, तर ते मुलीवाले दहेज घ्यायसाठी येऊन राहिले तर मग दुर्गालाही बोलवला. दुर्गा गेली आहे दहेज वगैरे घ्यायसाठी. मंजुळा, तू नाही घेत का घरून दहेज सोन्यासाठी? मी कशाला घेऊ मोठी बाई? कशाला घेऊ म्हणजे घ्यावं लागते ना. त्यांनी पत्रिका आणून नाही दिला का? हो पत्रिका तर दिला म्हणा. आता मग पत्रिका दिला तर सुनेला दहेज नाही घेशील का? हो का, सुनेला दहेजही घ्यावं लागते? मला तर माहीत नव्हतं बाबा. का घेईन तर मोठी बाई बा? घे ना, तुझ्या घरी जे वस्तू नाही आहे ते घेऊन घे. माझ्या घरी सगळंच आहे. ते सुनेचं दहेज येईल ना तरी तो ठेवलाच राहील, एवढी वस्तू आहे माझ्या घरी. काकू, शांताताईला बोलवायला गेले होते तर शांताताई येणार नव्हती का? वेळ मिळेल तर येईन म्हणत होती बाबा. आपण फोर्स वगैरे नाही केला जास्त. आता आपल्यालाही समजते ना. तिच्या घरी डिलिव्हरीची बाई आली आहे तर कामं होतातच तिला. तरी पाहिजे म्हणे, वेळ मिळेल तर येईन म्हणे. झालं ना आता, तांदूळ तर होऊनच गेले. आता हे गहूच राहिले. आता गव्हामध्ये जास्त माठी नाही आहे, आता होतात पटकन वेचून नाही का. वाळू टाकली असते नाही, गहू कडकच आहेत चांगले, वाळवायची काही गरज नाही आहे. हो वाळू टाकलो ना, 2-3 दिवस चांगलं उन्हामध्ये राहिले गहू. रजनी, तू तर सकाळी म्हणत होती ना वणीवर जातो म्हणून, येते का म्हणून मला विचारायला आली होती ना. हो जाणार होती, मग काकू आल्या ना सांगायसाठी. तांदूळ साफ करतं म्हणतात ना, गहू साफ करतं म्हणतात, तर येशील म्हणाल्या. तर मग नाही गेली बा वणीवर. तुम्हाला विचारली, तुम्ही नाही म्हणाल्या. आणि ते दुर्गाई तिकडे गेली, म्हणलं एकटीच कशाला जाऊ मी, म्हणून मग नाही गेली. रजनी, जमा झाले का तुझे लाडल्या बहिणीचे पैसे? माहीत नाही काकू, मी गेली नाही बँकेमध्ये. रजनी, ते काय म्हणतात बाबा, मेसेज नाही येत का तुला? नाही बाबा, चेक करायसाठी जावं लागते, पोस्टामध्ये आहे खाता माझ्या. तर पहा नाही, गंगू मावशी मागे भरतो म्हणत फॉर्म डॉक्युमेंटसाठी इकडे तिकडे फिरत होते. नाही भरला का मोठी बाई तुम्ही? नाही भरलो बाबा, हे कटून जातील म्हणला विधवा बाईचे, तर नाही भरलं. मग कटून जातील म्हणजे आता कटून राहिले तरी लाडल्या बहिणीचे किती जणांचे नावं कटले. कोणती एक योजना मिळेल सरकारची? सगळ्याच योजना मिळतील का? कशाची योजना? कोणता? बापा शांताताई, मोठे लवकर आले तुम्ही तर. का करू बाबा, आता घरी कामच झाले ना, आली ना, आता जेवढा होईल तेवढा करू लागते. शांताला भेटले असतील ना पैसे लाडल्या बहिणीचे? हो भेटले ना मावशी. का ताई, ते लाडल्या बहिणीचे पैशाची चर्चा चालू होती. पुष्कळ जणांचे नाव कटले म्हणतात की नाही? हो कटले नाही तर का, आता ज्यांना ते शेतीचे पैसे मिळतात ना, वर्षाचे 12,000 रुपये, 6-6 हजार रुपये मिळतात ना, त्यांना हे लाडल्या बहिणीचे पैसे नाही मिळत. आणि विधवा बायांचे पण नावं कटले, त्यांना मिळते ना महिना. म्हणून आता हे लाडल्या बहिणीचे त्यांना मिळणार नाही. हो, तर त्याच गोष्ट चालू होत्या ताई. हे मावशी कशी करत होती, तुम्ही देता का म्हणे आपल्या घरून पैसे, मला भरू नाही द्या म्हणे फॉर्म म्हणे, म्हणत होती की नाही? हो म्हणत तर होती मावशी. आता मावशी, हे किती वर्ष भेटतात ना, किती वर्ष नाही, ते तुमच्या विधवा बाईचे शेवटपर्यंत मिळतील ते तुम्हाला. हो बाबा, ऐकलं तर चांगला झाला तुमची. पण आता पाय ना, भेटून नाही राहिले ना. ते लाडल्या बहिणीचे मार टाकतात पैसे, आणि आमच्या आता विधवा बायाचे रोखून ठेवला महिने. कुठं जातील मावशी? देईल ना सरकार, एका वेळेस देईल. शांता, तिथंच आता गोष्ट सांगशील उभी राहून का साफही करू लागशील? हो साफ करायसाठी आली तर साफ करू लागत नाही तर का? तांदूळ झाले का साफ करून? हो तांदूळ झाले साफ करून. आणि आता हे गहू 1 बोरी झाली साफ करून, आता हे अर्धी बोरी आहे फक्त. आणा ना तर ताट, काकू ताट आणा, वेचू लागते. धर इथंच बस, मी आता थोडासा नाश्ता नुसता बनवते. आता बसू बसू माझ्या पायाच्या मोडी लागल्या. ठीक आहे ना तर काकू. नमस्कार मंडळींनो. आता 3 दिवस व्हिडिओ आले नाही तर मी क्षमा मागते तुमची. आता लग्न सीजन चालू आहे, लग्न होतं, आता लग्नाला गेली होती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकली नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघितली, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. आणि आज व्हिडिओ टाकली आहे तर बघा मग आजची व्हिडिओ, आणि शेअर करा व्हिडिओला, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. राजश्रीताई, संगीताताई, लताताई, अर्चनाताई, चित्राताई, तुम्ही रोज कमेंट्स करता, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांचे नाव मी घेतले नसणार तर नाराज नका हो, पुढल्या व्हिडिओमध्ये तुमचे पण नाव घेईन. बरं, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच, आणि सदैव तुमचा प्रेम असाच राहू द्या.